नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला एक अशा स्तोत्राची माहिती सांगणार आहे की जे स्तोत्र दत्तगुरूंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांना समर्पित केलं गेलेलं आहे। तर हे स्तोत्र एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र असून ते संस्कृतमध्ये आहे। त्याचबरोबर ह्यामुळे काय होतं, हे स्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर त्याच्यामुळे तुमच्या मनात एक श्रद्धा निर्माण होते। त्याचबरोबर श्री दत्तगुरूंची आणि श्रीपाद श्रीवल्लभांची तुमच्यावर कृपा राहते। त्याचबरोबर तुमच्या कामात काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होतात। नंतर इच्छाशक्ती तुमची प्रबळ होते। तर असं हे स्तोत्र आहे। तर ते स्तोत्र कुठलं, तर सिद्धमंगल स्तोत्र। तर आज मी तुम्हाला ह्याविषयी सगळी माहिती सांगणार आहे की हे स्तोत्र कोणी लिहिलं, त्याचबरोबर हे जर तुम्ही म्हटलं तर ते कसं म्हणायचं आणि त्याचे नियम काय, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा पिठापूरला त्यांच्या आजोबांबरोबर राहत असत तेव्हा त्यांचे जे आजोबा होते बापनाचार्य, तर ते एक महापंडित होते। म्हणजे ते याज्ञिक कर्म तर करायचेच, शिवाय होमहवन करायचे, उत्तम भविष्यकथनही करायचे। आणि त्यामुळे आपला नातू जो आहे म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ जे आहेत, तर ते दत्तावतार आहेत हे त्यांना माहिती होतं। त्याची त्यांना भरपूर अनुभूती पण येत असे। पण बाकीचे लोक जे घरातले होते तर त्यांना ते काही खरं वाटत नव्हतं। आणि एकदा जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांचा वाढदिवस होता, म्हणजे भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला त्यांचा वाढदिवस होता, तर तो वाढदिवस असताना ते त्यांना घेऊन असेच गावात फिरत होते। नंतर ते देवळात जाऊन बसले। देवळात गेल्यानंतर त्यांना असे कुरवळत होते लाडाने, त्यांच्याशी त्यांना मांडीवर घेऊन त्यांच्याशी खेळत होते। आणि ते खेळत असताना एकदम त्यांच्या आजोबांचं म्हणजे बापनाचार्याचं जे लक्ष आहे ते त्यांच्या पावलांकडे गेलं। पावलांकडे लक्ष गेल्यानंतर त्यांच्या पावलांमध्ये त्यांना अगदी एक शुभचिन्हांची मालिका दिसायला लागली। आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलांमध्ये श्री दत्तगुरूंचं त्यांना दर्शनही झालं। आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, आनंदाश्रू वाहिल्यानं त्यांनी आपल्या लाडक्या नातवाच्या कौतुकाचे जे कवन आहे तर ते गाऊ लागले। आणि ही जी कवनं त्यांनी लिहिली, जी म्हटली, तर ते कवन म्हणजेच काय, तर सिद्धमंगल स्तोत्र। आता हे स्तोत्र कुणी म्हणायचं, तर हे स्तोत्र कुणीही अगदी म्हणू शकतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणीही म्हणू शकतं। जर समजा तुम्हाला कामात अडथळे येत असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा एक प्रकारचा आपण कॉन्फिडन्स म्हणतो, तर तो कॉन्फिडन्स नाही आहे की एखादं काम करताना किंवा कुठं जाताना, तर त्यासाठी इच्छा शक्ती येण्यासाठी किंवा तुमच्या पूर्ण कुठल्याही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा भगवान दत्तात्रय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांची कृपा जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। समजा एखादी इच्छा तुमच्या मनात असेल आणि हे स्तोत्र तुम्ही म्हणायला चालू केलं, तर हे स्तोत्र चालू करताना कुठल्याही गुरुवारी तुम्ही चालू करू शकता किंवा गणेश चतुर्थीपासून तुम्ही चालू करू शकता। हे स्तोत्र सलग तुम्हाला 40 दिवस म्हणायचं आहे, ते सुद्धा 11 वेळा तुम्हाला सलग म्हणायचं आहे। आता हे जेव्हा चालू कराल, तर समजा गुरुवारी चालू केलं तुम्ही, नेहमीप्रमाणे शुचिर्भूत व्हायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पिवळं वस्त्र धारण करायचं आहे आणि नंतर देवघराच्या इथे बसून एकच जागा ठरवा तुम्ही, जी पहिल्या दिवशी ठरवाल तीच तुम्हाला ठेवायची आहे शेवटपर्यंत। त्यानंतर एक जागेवर तुम्ही देवघरासमोर बसलात तर तिथे तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि सलग 40 दिवस म्हणायचं आहे। त्याचबरोबर 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे। आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला त्याला प्रसाद दाखवायचा आहे। मग हा प्रसाद तुम्ही दूधसाखर, केळी, पेढे असं काहीही दाखवू शकता। तर असं हे सिद्धमंगल स्तोत्र आहे। खरं तर फक्त ह्याचा नियम एकच आहे की एक तर तुम्ही पिवळं वस्त्र धारण करूनच तुम्ही हे बसायचं आहे आणि सलग 40 दिवस हे तुम्हाला रोज 11 वेळा म्हणायचंच आहे। हे स्तोत्र तुम्ही नक्की म्हणा आणि बघा तुम्हाला त्याचा काय फायदा होतो ते। चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते। परत भेटू एका नवीन विषयावर। तोपर्यंत धन्यवाद। आणि हो, ह्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत स्वामी ओम।